सावी उतरा. धैर्य किती करतात माझ्यासाठी. आम्हाला वेगळं करायचा प्रयत्न करणारा माणूस आमच्या समोर आहे, तरी त्याला शिक्षा करता येत नाहीये. मला माहितीये तुमच्याच माणसांनी मला किडनॅप केलं होतं ना. बरोबर ना. माहितीये मला मी तुम्हाला आवडत नाही, माझ्या गोष्टी तुम्हाला पटत नाही खरं, म्हणून तुम्ही गप. तुझ्या आज्यासारखं लेक्चर सुरू करू नको आता. तुझ्या नवऱ्याला ऐकायला आवडत असतील, आपल्याला आवडत नाही. आणि हा हे सगळं मीच केलंय. मग काय करणार आहेस? नवऱ्याला सांगशील? जा सांग. का पोलिसात जाशील? तू माझं काहीच बिघडवू शकत नाही सावी. तुमचा वाद माझ्याशी आहे ना. अहो मग त्याचा राग तुम्ही धैर्यांवर का काढताय? या सगळ्यांमध्ये त्यांची काहीच चूक नाहीये. वाद नाही, वैर. वैर आहे माझं तुझ्यासोबत, आणि फक्त तुझ्याशी नाही, तुझ्या अख्ख्या खानदानाशी आहे. तुझी आणि आमची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. पण तरी पण आलीस आमच्या डोक्यावर मिरवायला. आमच्या घरात आलीस आणि तुझा शांतपणा सुरू केलास. आणि तुझ्या नवऱ्याचं म्हणशील ना तर त्याची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालण्यापेक्षा ना तो काय करतोय ते डोळे उघडे ठेवून बघ. मी निदान जे वैर आहे ते समोरासमोर निभावतोय, पण तो पाठीत खंजीर खुपसतोय. बास. तुम्हाला काही अधिकार नाहीये माझ्या नवऱ्याबद्दल असं बोलण्याचा. नवरा हे तू स्वतःला शानी समजते ना. खऱ्या खोट्यातला फरक कळत नाही. त्याला नवरा म्हणून मिरवतेस ना. अरे तोच तर खरा. भाऊजी तुम्ही किती पण ताकद लावा, खरं तुम्ही मला आणि धैर्यांना वेगळं नाही करू शकत. तुमच्या या खोटारडेपणाचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. याच्या आधी पण तुम्ही आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मला ते खोटे मेसेजेस केले, पण आता बास. आता जे झालं ते झालं. इथून पुढे नाही. कारण मी धैर्यांना वचन दिले, मी त्यांच्या सोबत कायम असेल. त्यामुळे तुम्ही काहीही करा, किती पण प्रयत्न करा, मी माझं वचन पाळणारच. दोन दिवस सावी, फक्त 2 दिवस.
2 दिवसात नाही तुझा विश्वास खोटा ठरवला तर नाव भास्कर मुजुमदार सांगणार नाही. आता या धैर्याचं खरं खोटं सगळं बाहेर काढावं लागतंय. वा, अभ्यंग स्नानाची छान तयारी झाली. आई खरं तर आज सगळी तयारी सावीनं केली. आलीच पहा. सावी, लग्नानंतरचा तुझा पहिलाच पाडवा आहे. आजच्या दिवशी बायकोने नवऱ्याला तेल उठणं लावून आंघोळ घालायची असते. संसार सुखाचा व्हावा म्हणून त्याचा आशीर्वाद घ्यायचा असतो. आणि हो, त्यानंतर ओवाळणी सुद्धा मागायची. बरं, तू ठरवून ठेवा तुला काय ओवाळणी हवी ते. नाही, त्यांनी ठरवलं असल नसल तरी पण त्यांना ओवाळणी काय द्यायची हे मी ठरवलंय. चला, आजचा पहिला मान नवीन जोडप्याचा. धैर्य बस. सावी, सांज वेळी ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबिल गावी तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता जशी भावी तशी तू हलके बोलना. सांज वेळी उन्हे सावली सबिल गावी तशी तू जवळी ये जरा. कोऱ्या कागदाची कविता जशी भावी तशी तू हलके बोलना.
जुने दुवे जळती जसे दिवे पाण्यावरी जरा सोडून देऊया रस्ता नवा शोधू जरा हातात हात दे पुसूया जुन्या पाऊल खुणा सोबत तुझी साथ दे ओल्या सांज वेळी उन्ही सावलीच बिलगावी तशी तू सावी जवळी ये आज फक्त बायकोनच प्रेम नसतं दाखवायचं, नवऱ्यानं सुद्धा प्रेमानं बायकोला उठणं लावायचं असते. वर या, मी वाट बघतोय तुमची. चला, बाकी गप्पा गोष्टी नंतर होतील. आता पटकन आंघोळ करून ये. काय पाडव्याची अजून ओवाळणी पण करायची ना. उठ. चल 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 लवकर. हा. पटकन आंघोळ करून या. आलंच. भास्कर, बस तू. नेता होय. आता सगळ्यांसमोर खरंच उठणं लावतेत की काय? शी बाबा, धैर्य पण ना. सावी, म्हणजे मी आंघोळ वगैरे करतो, पण आज कपडे कुठले घालायचे? चला जरा तेवढे काढून ठेवा कपडे. चला. आता माझी बारी. माझ्या बायकोनं मला उठणं लावलं, त्यापेक्षा जास्त प्रेमानं मी तिला उठणं लावणार आहे. पिरिया, काय करताय तुम्ही? उगाच आता चावटपणा करू नका. चावटपणा? यात काय चावटपणा आहे? बायको, याला ना प्रेम म्हणतात. काय प्रेम? हो का? पण आता तुमचं प्रेम दाखवायची काही गरज नाहीये. आणि तसं पण माझी आंघोळ झालेली आहे, कशाला उगाच. असू दे की मग, तरी सुद्धा मी उठणं लावणार. धैर्य, येईल कोणीतरी. काय करताय? येऊ दे की मग, मला नाही फरक पडत.
धैर्य आहो ऐका तुम्ही नाही लावणार, मी लावणार. काय करतायत आई? कोण? हॅलो हॅलो, काय ग सावी, कशी आहेस बाळा? हा हा भाऊ, मी 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 मस्त आहे. तुम्ही काही काळजी करू नका. काय ग, हे कामात आहेस वय? नाही नाही, बोला की. बरं बरं, पाडव्याची तयारी झाली काय? हॅलो, काय ग, काय झालं? आवाज येईना झाला काय? हा हा भाऊ, येतोय आवाज. काय नाही झालं. नाही, तुझा आवाज येईना झाला तिकडनं, म्हणून आपलं विचारलं. हा ते जर भाऊ, मी जरा गडबडीत आहे, मी नंतर करू का तुम्हाला? बरं बरं बरं. हा चालेल. धैर्य, काय करताय तुम्ही? नको. धैर्य, सावी, आवरलं की नाही अजून? बघा, सगळं ना तुमच्यामुळे होतं. आता बघाच, ह्या सगळ्याचा बदला ना मी घेऊनच राहणार. हो का? हो. सावी, धैर्य, धैर्य. हॅलो, मी जे सांगितले ते डॉक्युमेंट्स रेडी झालेत ना? गुड, मग लवकर घेऊन या. अहो, मला पण बोलवायचं होतं की. मला बोलायचं होतं ना सावी संग, आणि धैर्यांशी पण बोलायचं होतं. लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे ना त्यांचा, मग त्यांना शुभेच्छा दिल्या असत्या ना. ती जरा काहीतरी कामात होती. अरे मग नंतर त्याला फोन कर की तू.
आपले जावई आहेत ते, वेळेत फोन नाही केला, नंतर त्याला शुभेच्छा दिल्या म्हणून रुसून बसणाऱ्यातले नाहीत ते. हा? हे पण खरंच आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करत बसत नाहीत धैर्य. आता कालच घ्या की, माझ्या तोंडून नाही ते निघालं. खरं त्यांनी मनाला नाही लावून घेतलं, समजून घेतलं. होय की, माझ्याकडनंही आतापर्यंत कळत न कळत, जाणत्या अजाणतेपणी लई वेळा त्यांचा अपमान झालाय, पण त्यांनी मनात कोणती गोष्ट ठेवली नाही बघ. असा जावई जो आहे की नाही, किती जरी हुडकलं तरी शोधून सुद्धा घावायचं नाही बघ. लाखाचं बोललात बघा भाऊ. एखाद्या असतात तर आपल्या पोरीशी आपलं असलेलं नातं कायमचं तोडायला लावलं असतं आणि स्वतः या घरात कधी बी पाऊल टाकलं नसतं. पण धैर्य तसे नाही. त्यांनी उलट तुम्हासनी गुरुचं स्थान दिलं, केवढा मान दिला. आणि आता तर तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करायला. होय, म्हणूनच मी बी पक्का ठरवलंय, या त्यांच्या जिद्दीला, या कामाला ह्या कळती मदत करणार. अडकलाय काय माहित. अरे वकील साहेब, या 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 या. अरे साहेब, तुम्ही काय काम होतं का? होय, द्या बॅग द्या. तुम्ही जे धंदे करून ठेवलेत ना, तेच निस्तळायला आलोय. अहो अहो अहो, काय करताय? चला दार उघडा ऑफिसचं. हो हो, दार उघडा, ऑफिस चेक करायचं हो. आम्हाला. चल चल चल. आता किती वेळ? आरतीचं ताट तयार कर. पाडव्याची ओवाळणी झाली की मग फराळाला एकत्र बसूया. जा पटकन जा. वहिनी, ते ओवाळण्याचं ताट कुठे? वहिनी, हसायला काय झालं? सावी, ते गालाला काय लागले? गालाला लागलंय की लावलंय कोणी? हा, वहिनी, तुम्ही पण ना, असं काही नाहीये. अगं ना, लाजलीस की काय तू? नीता ग, प्रेमाचा रंग आहे तो, असा पुसल्याने जातोय. होय, बरोबर. वहिनी, आहो तुम्ही पण ना. बरं ठीक आहे ताई, मी पूजेसाठी पाठ घेऊन येते. नाही, तुम्ही थांबा, मीच घेऊन येते. धैर्य सर आहेत का? त्यांना ही फाईल द्यायची. हा, एक हॅलो मिनिट. हॅलो, एकच मिनिट. थँक्यू. वेलकम. ए दादा, सापडलं काय? शोध दादा, शोध. अरे हुडकतोय रे.
अहो अहो काय शोधताय मला तरी सांगा, मी शोधायला मदत करतो. तो करणार मदत. अग्रीमेंट काढून दे. अग्रीमेंट शो. कुठलं अग्रीमेंट? मला नाही माहिती अग्रीमेंट. तुला माहित नाही? नाही. शांतपणा करायचा नाही बरं का. इकडे काळाकुट इकडे. धैर्यानं जे दया मामाला लिहून दिलेलं अग्रीमेंट आहे का नाही, ते कुठे ठेवले तेवढं सांग. अहो अहो देवा शपथ खरं सांगतो, मला माहित नाही अग्रीमेंट. मी कुठलंच अग्रीमेंट नाही लिहून दिलं. दादा असं ऐकणार नाही. मागो मागो. याच्याकडे बघून तर असं वाटत नाही की याला काही माहिती असेल. अरे दादा माहित नसल्याची ऍक्टिंग करतोय. त्या धैर्यानं शिकवलं असेल ना तुला. अहो 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 खरंच मी कुठली ऍक्टिंग नाही करत हो. मी खरंच सांगतोय. ठीक आहे. तुला माहित नाही ना. हो नाही. नंतर जर मला चुकून पण कळलं का तुला अग्रीमेंट बद्दल काही माहित होतं, तर तुझ्या ह्याच ऑफिसमध्ये तुझं डेथ सर्टिफिकेट काढेन मी. कळलं? हो हो. हे दोघे कुठे आलात? विलास ये. पण पहिला मान तर नवीन जोडीचा आहे की. तूच म्हणाली होतीस की, आणि आम्हाला बी बघायचंय की आवळणी काय देतोय म्हणून. धैर्य बस. जिच्यामुळं माझं आयुष्य एवढं गोड झालंय, गोड खाण्याचा पहिला मान तिचा. डायलॉग मारून घोडावर भागवणार आहेस का ओवाळणी पण देणार आहेस? सावी, लग्नानंतरचा आपला पहिला पाडवा आहे.
तुम्ही बायको म्हणून माझ्या आयुष्यात आलात, त्यामुळं प्रत्येक दिवस माझ्यासाठी लय आनंदाचा आहे. खरं तर पाडव्याला नवरा बायकोला ओवाळणी देतो, गिफ्ट देतो. आणि ह्या पाडव्याला मी तुमच्याकडनं काहीतरी मागणार आहे. द्याल? धैर्य. अहो असं काय विचारताय तुम्ही? आजपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट मला मागितली आणि ती मी तुम्हाला दिली नाही, असं कधी झालंय का? हे काय? खरं तर मी ओवाळणी म्हणून तुम्हाला नव्या प्रोजेक्टचे ब्लू प्रिंट देणार होतो. पण त्या प्रोजेक्टसाठी मला अजून इन्व्हेस्टर्सच मिळाले नाहीत. कारण आपल्याकडे तेवढ्या जमिनीच नाही आहेत. जर जमिनी असत्या ना तर फंड कसाही मॅनेज झाला असता. त्यामुळं आता असं वाटतंय की तो प्रोजेक्ट जरा पुढे ढकलायला लागेल. पण तसं होऊ नये म्हणून मी एक डिसिजन घेतलाय. माझ्यासाठी आत्ताच्या घडीला जर सगळ्यात जास्त काही महत्वाचं असेल तर तो प्रोजेक्ट आहे. सो त्या प्रोजेक्टच्या फंडिंगसाठी मुजुमदारांच्या प्रॉपर्टीतली माझ्या वाटेची प्रॉपर्टी मी विकायचं ठरवलंय.